गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन करायचं. ओके, फेज ट्रान्झिशन आपल्याला माहिती आहे, सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस स्टेट इंटरकन्व्हर्शन ते आपण इंटरकन्वर्ट करत राहतो. फॉर एक्झाम्पल आपण सॉलिड घेतलं, सॉलिडला हीट केलं, आपल्याला माहिती लिक्विड भेटतं. लिक्विडला परत हीट केलं आपण, इट फॉर्म गॅसेस आर वेपर्स. सो इट इज अ फिजिकल चेंज, याला आपण फिजिकल चेंज म्हणतो. दॅट इज द फेज ट्रान्झिशन. आपल्याला फेज चेंज करायचा आहे. ओके, या प्रोसेसही माहिती आहे आपल्याला. सॉलिड जर लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं त्याला मेल्टिंग बनतो. त्या मेल्टिंगलाच आपल्याला फ्युजन म्हणायचं. जर लिक्विडला हीट केलं आपण, गॅसेस स्टेटमध्ये कन्वर्ट झालं, याला आपण वेपरायझेशन म्हणतो. काही सबस्टन्स असे सुद्धा आहेत की ज्यांना आपण हीट केलं तर ते सॉलिड स्टेटमधून डायरेक्टली गॅसियस स्टेटमध्ये येतात विदाउट लिक्विड स्टेट. लिक्विड स्टेटमध्ये न येता जर सॉलिड डायरेक्टली वेपर्समध्ये किंवा गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट झाले त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. सो दीज आर द फेज ट्रान्झिशन्स ऑर चेंज इन स्टेट्स, यांना आपण फेज ट्रान्झिशन म्हणतो. मग आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठल्याही सॉलिडला लिक्विडमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होत नाही, त्याला आपण जनरली हीट करतो. ओके, सो बिकॉज ऑफ द हिटिंग, हीट केलं त्या सबस्टन्सला म्हणजे तो एनर्जी काय करायला, ॲब्झॉर्ब करायला, म्हणजे त्याची एनर्जी चेंज झाली. अँड एनर्जीचा चेंज झाला म्हणजे त्याच्या एन्थाल्पीमध्ये सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर त्या चेंज इन एन्थाल्पीची स्टडी आपल्याला करायची ड्युरिंग दिस फिजिकल प्रोसेसेस. या फिजिकल प्रोसेसेसमध्ये जो एन्थाल्पीचा चेंज होतो त्या एन्थाल्पी चेंजलाच आपण म्हणतो एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन. ओके, तर त्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आता वेपराइज म्हणजे आपल्याला माहिती आहे की वेपरायझेशन मध्ये आपण लिक्विडला गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट करतो. जनरली आपण पाणी घेतलं, त्याला 100 डिग्री सेल्सिअसला हीट केलं तर आपल्याला माहिती त्याची वाफ तयार होते, वेपर्स तयार होतात. दॅट इज सब्लिमेशन. दॅट इज वेपरायझेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, वेपरायझेशन. ओके, मग आता पहा, सिम्पली आपण पाणी घेतलं म्हणजे ते H2O इन लिक्विड स्टेट. त्याला जर आपण वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट केलं, दॅट इज H2O गॅसेस. इट डज नॉट हॅपन ऑटोमॅटिकली. विदाउट एनर्जी चेंज हा फिजिकल चेंज होतच नाही. दिस फिजिकल चेंज accompanies the change in energy, that is the enthalpy of vaporization. ओके, आता पहा, या सगळ्या एन्थाल्पीज मध्ये आपल्याला काही गोष्टी कॉन्स्टंट ठेवायच्या. कुठलाही फिजिकल चेंज करताना आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. फेज ट्रान्झिशन एन्थाल्पीज मध्ये आपल्याला तो फिजिकल चेंज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रेशर सुद्धा कॉन्स्टंट ठेवायचं. सगळ्या एन्थाल्पीज मध्ये ध्यानात ठेवायचं, टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये आपल्याला कुठलाही चेंज होऊ द्यायचा नाहीये. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर आपल्याला तो फिजिकल चेंज घडवून आणायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जो एनर्जीचा चेंज होतो त्यालाच आपण त्याची एन्थाल्पी म्हणतो. ओके, मग आता सिम्पली माहिती आहे आपल्याला की आपल्याला अमाऊंट किती लागेल. आपण अमाऊंट चेंज केलं रिॲक्टरचं. सिम्पली बर्फ घेतला आपण, छोटा तुकडा असेल बर्फाचा, तो कमी हीट ॲब्झॉर्ब करेल मेल्ट होण्यासाठी. जास्त अमाऊंट असेल बर्फाचा तर जास्त एनर्जी तो हीट काय करेल, ॲब्झॉर्ब करेल. म्हणून हे सगळ्या एन्थाल्पीज मध्ये आपल्याला कुठल्याही सबस्टन्सचं अमाऊंट जे घ्यायचे ते घ्यायचे व्हॉल्यूम. ओके, हे तीन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. संपूर्ण इथून पुढे बेसिक डेफिनेशन पाहिजे आपल्याला एन्थाल्पीच्या सगळ्यामध्ये. टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचे आणि त्या सबस्टन्सचं अमाऊंट हे 1 मोल घ्यायचं. ओके, माहिती आहे तुम्हाला व्हॉट इज 1 मोल अमाऊंट. इट इज इक्वल टू द अवोगाड्रोस नंबर. ओके, अवोगाड्रोस नंबर एवढे पार्टिकल्स म्हणजे काय असतं, 1 मोल अमाऊंट कुठल्याही सबस्टन्स. आता ध्यानात ठेवा व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. जर आपण कुठलाही लिक्विड 1 मोल अमाऊंट मध्ये घेतला आणि जर त्याला आपण लिक्विड मधून गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट केलं ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला, तर तिथं जो एन्थाल्पीचा चेंज होतो त्या चेंज इन एन्थाल्पीला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. अँड एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन इज डिनोटेड ॲज डेल्टा VAPH. याला रीड करायचं एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. ओके, परत ध्यानात ठेवा व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन.
The enthalpy change that occurs when 1 mole of liquid is converted into gaseous at constant temperature and pressure is called enthalpy of vaporization. समझला ना? The enthalpy change that occurs when 1 mole of liquid is converted into gaseous at constant temperature and pressure is called enthalpy of vaporization. मग जर आपण पाणी घेतलं 100 डिग्री सेल्सिअसला ठेवलं म्हणजे त्याला हीट केलं आपण 100 डिग्री सेल्सिअसला पाणी आपल्याला माहिती कशामध्ये कन्वर्ट होतं गॅसियस मध्ये त्या प्रोसेस मध्ये ते हीट काय करतं ऍब्सॉर्ब करतं म्हणून त्याची एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन डेल्टा VATEH आपण सांगतो 6.01 किलो जूल सॉरी 40 किलो जूल पर मोल. आपल्याला तिथं साइनचा प्रॉब्लेम येतो 40 किलो जूल एवढी एनर्जी त्यानं गेन केली का लॉस केली. ओके आपण ते साइन कंडिशन मध्ये प्लस आणि मायनस नाही इंडिकेट करतो. जर एनर्जी कुठल्याही सिस्टमने गेन केली तर आपण साइन प्लस यूज करतो रिलीज केली असेल तर मायनस यूज करतो. एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन मध्ये जनरली सगळे अमाउंट हे पॉझिटिव्ह असतात. ओके परत त्यानंतर व्हॉट इज वेपरायझेशन व्हॉट इज एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन द एंथैल्पी चेंज दैट occurs when one mole of liquid is converted into gaseous at constant temperature and pressure is called enthalpy of vaporization. Okay next आपल्याला दुसरं पाहायचं आता enthalpy of fusion. एंथैल्पी ऑफ फ्यूजन ला डिनोट करण्यासाठी आपण साइन वापरतो डेल्टा FUES. It is denoted as delta FUES and read as enthalpy of fusion. ओके आता पहा फ्यूजन म्हणजे काय तर आपण सॉलिडला कशामध्ये कन्वर्ट करतो लिक्विड्स मध्ये. फ्यूजन म्हणजे जनरली आपण त्याला मेल्टिंग म्हणतो. मेल्टिंगला काय म्हणायचं आपल्याला फ्यूजन म्हणायचं. कुठलाही सॉलिड जर लिक्विड मध्ये कन्वर्ट झालं तर त्याच्यामध्ये जो एंथैल्पीचा चेंज होणार आहे त्या एंथैल्पी चेंजला आपण जनरली काय म्हणतो एंथैल्पी ऑफ फ्यूजन म्हणतो. परत अमाउंट किती घ्यायचे 1 मोल टेम्परेचर आणि प्रेशर हे काय ठेवायचे कॉन्स्टंट ठेवायचे. समजलं ना. पहा मग आपण इथं जर बर्फ घेतला आईस 1 मोल अमाउंट मध्ये घेतलं आपल्याला माहिती तो वितळतो. रूम टेम्परेचरला बर्फ ठेवला तो काय होणार आहे वितळणार आहे त्याचं पाणी तयार होईल. दॅट इज लिक्विड स्टेट मध्ये येईल. ओके मग आता तो हीट ऍब्सॉर्ब करायला तर हीट ऍब्सॉर्ब केली म्हणजे त्याची एनर्जी काय होईल चेंज व्हायला चेंज इन एनर्जी म्हणजे एंथैल्पी सुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे. ओके तर मेल्टिंगलाच आपण काय म्हणतो फ्यूजन म्हणतो आणि या प्रोसेस मध्ये जो एंथैल्पीचा चेंज व्हायला त्या एंथैल्पीला म्हणायचं एंथैल्पी ऑफ फ्यूजन. ओके व्हॉट इज एंथैल्पी ऑफ फ्यूजन द एंथैल्पी चेंज दैट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड at constant temperature and pressure is called enthalpy of fusion. 1 mole ice जर आपण मेल्ट केला तर त्याची जी एंथैल्पी ऑफ फ्यूजन आहे डेल्टा FUES तर ध्यानात ठेवा तो 6 किलो जूल एवढी हीट ऍब्सॉर्ब करतो. so enthalpy of fusion of ice is 6.01 किलो जूल पर मोल असं आपण सांगतो. ओके परत ध्यानात ठेवा व्हॉट इज एंथैल्पी ऑफ फ्यूजन द एंथैल्पी चेंज दैट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड at constant temperature and pressure is called enthalpy of fusion. समजलं. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन मध्ये काय होतं तर सॉलिड हे डायरेक्टली गॅसियस स्टेट मध्ये कन्वर्ट होतं. लिक्विड स्टेट मध्ये न येता जर सॉलिड डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट झालं गॅसियस स्टेट मध्ये तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो सब्लिमेशन. आणि त्या सब्लिमेशन मध्ये जो एंथैल्पीचा चेंज होतो त्याला आपल्याला म्हणायचं आहे एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन अँड इट इज डिनोटेड ॲज डेल्टा SUBEH एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन. ओके व्हॉट इज सब्लिमेशन when solid is directly converted into gaseous state without occur in liquid state then the process is called sublimation. ओके आता बरेच असे सबस्टन्स आहेत की ज्यांना आपण हीट केलं की ते सॉलिड मधून डायरेक्टली गॅसियस स्टेट मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल आपला कापूर कॅम्फोर त्याला आपण हीट केलं की ते लिक्विड होत नाही
डायरेक्टली कशामध्ये येतो, गॅसियस स्टेटमध्ये येतो, वेपराइज होतो. ओके, तशा सबस्टन्सला आपण सब्लिमेटेड, त्या प्रोसेसला आपण सब्लिमेशन म्हणतो. ओके, किंवा बऱ्याचदा आपण डीप फ्रीज वगैरे जर पाहिला, आईस्क्रीम वगैरे खूप मोठं ठेवलेलं असेल, बर्फ दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये, त्या कंटेनरला उघडलं आपण त्याच्या तर डायरेक्टली त्या बर्फामधून वाफ येताना दिसते, म्हणजे सॉलिड हे डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट व्हायला, गॅसियस स्टेटमध्ये. त्या प्रोसेसलाच आपण सब्लिमेशन म्हणतो. ओके, मग जर आपण बर्फ घेतला सॉलिड स्टेटमध्ये आणि तो जर डायरेक्टली गॅसियस स्टेटमध्ये येत असेल, म्हणजे सब्लिमेशन होत असेल त्याचं. ओके, सॉलिड घेतला आपण आईस, तो डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट झाला, वेपर स्टेटमध्ये ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर, तर त्या एन्थाल्पीला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. ओके, तर 1 मोल आईचं सब्लिमेशन होण्यासाठी 50 किलोजूल एवढी हीट लागते. तेवढी हीट तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. समजलं? परत एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, the enthalpy change that occurs when 1 mole of solid is directly converted into gaseous state at constant temperature and pressure is called enthalpy of sublimation. ओके, सब्लिमेशन मध्ये सॉलिड डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, गॅसियस स्टेटमध्ये. अमाऊंट किती पाहिजे, 1 मोल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर, तर त्या एन्थाल्पी चेंजला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन अँड इट इज डिनोटेड बाय डेल्टा SUBH. Delta is enthalpy of sublimation. Okay, the enthalpy change that occurs when 1 mole of solid is directly converted into gaseous state at constant temperature and pressure is called enthalpy of sublimation. तर आईचे enthalpy of sublimation आहे 50.01 किलोजूल पर मोल at 0 डिग्री सेल्सिअस. हे पहा, आपण कुठल्या टेम्परेचरला चेंज करायला ते टेम्परेचर सुद्धा मॅटर करतो, कारण आपण टेम्परेचर चेंज केलं तर सर्व एन्थाल्पीचे व्हॅल्यू सुद्धा काय होतात, चेंज होतात. ओके, हा जो एन्थाल्पी चेंज केला आपण हा ॲट 0 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर.